वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज. तर आज आम्ही करणार आहे चिकन आणि पनीरची दोन वेगवेगळ्या पार्ट्या विथ सेम आचारी म्हणजे प्रकारपाला. यासाठी आम्ही घ्यायला आलेलो आहोत कांदे, बटाटे, पनीर, कोथिंबीर. जे पण आता कांद्याची निवड ते करत आहेत. टमाटे पण निवडून आता थोडेसे घ्यायला. त्याला खूप आळ्या दिसत आहे आम्हाला, परंतु आम्ही चांगले निवडून टमाटे घेतले. काका भाव करत आहेत. काकाचे भाव खूप टाईट. आणि त्याच्यानंतर आम्ही विसरलो होतो की काय आम्हाला कोथिंबीर आणि अद्रक घ्यायची होती. असं बाजारात फिरत ते आम्ही घेतलं. याच्यानंतर आमचा जिलेबी खायचा पण प्लॅन होता. काकांनी मिरच्या पण नाही दिल्या. काकाकडच्या मिरच्या काका तिखट नाही असं बोलत होते. 30 रुपयाची 40 रुपयाची कोथिंबीर करत फायनली आम्ही 20 रुपयाची कोथिंबीर इथे घेतलेली आहे. काका त्यांच्या मुलाकडे कोणाकडे दिली. आता आम्ही जात आहे जिलेबी खायला आल्यानंतर आम्हाला इथं आल्यावर आठवले की आमची लिंबू पण घ्यायची राहिलेली आहे. तर आता जिलेबी खाऊन पुन्हा लिंबू घेण्यासाठी आम्हाला वापस जायचं आहे तिकडं. तर हे जे काका आहेत ते आमचा कॅमेराचा अँगल बघून यांनी जिलेबी तळायला सुरू केली. अदरवाईज ते असेच बसलेले होते. तर ओ भाई देखो प्रकाश भला, मतलब जिलेबी का स्वाद ऐसे लेना चाहिए भाई. मेरा मन गहीवरून गया भाई. पुन्हा आम्ही लिंबा घ्यायसाठी त्याच काकाकडे आलो आणि ते काका आम्हाला लिंबाचा रस निचोडून दाखवतात. लिटरली त्यांनी लिंबू असं पिळून दाखवलं. ते बघा, तुम्ही बघू शकता. आणि काकाची स्माईल तर हा किलर. देखो ये देखो रस, मतलब स्माइल देख के मुंह हमें भी हसी आ गई. आणि आता आम्ही आलेलो मसाला घ्यायला. मसाल्यामध्ये शाही मसाला पण प्रकारचे खूप काही नाव सांगितले. हा मसाला, तो मसाला, हिंदी मसाला, महाराजा मसाला. तो मसाला घेतल्यानंतर आता आम्हाला चिकन घेण्यासाठी. चिकन किती टाकले कांदे यामध्ये टाकलेले आहे? 2 किलो कांदे टाकलेले आहे, अर्धा पाव मिरची टाकलेली आहे आणि 1 खडा मसाल्याचा पॉकेट टाकलेला आहे. आणि दही वगैरे नंतर ती त्या साईडने डिपार्टमेंट चालू आहे. आणि लसूण नाही टाकला का याच्यामध्ये? लसूण टाकलाय का? आमच्या ब्लॉगला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कोणाची पार्टी म्हणला? हो का? एवढं नाही केलं पाहिजे माणसाने. सर बघू दे तिकडे काय चालू आहे. हे आचारी सॉरी. काय टाकू राहिल तू? खोबरा खोबराचे अजून टेस्ट येते. मग तयारी चालू आहे पार्टीची. आणि आमचा एक नमुना 6 महिने तिकडे प्रॅक्टिस केली आणि आता इथं पेपर लिहितोय. काय स्पॉटलाइट CR बोलतात एका नवीन मुलीला. मुलीच्या नावाखाली शिक्षक लोकांना बोलत आहेत. ज्या प्रकारे कपडे पण धुत नाहीत आपण, त्या प्रकारे दीपक भैया इथं चिकन धुत आहेत. तुम्ही बघू शकता की किती त्यांची काय म्हणतात, बचाव. ती मुर्गा बोलत असे बचाव. दीपक भाऊ काय म्हणत तुम्हाला याच्याबद्दल? प्लेट काय आणली छोटी. बघू शकता तुम्ही दीपक भाऊ आता शेवटी चिकन सोडून ते खाणार आहेत स्वतःचाच. अपना कब तक बनने वाला है? काय बोलले यार? कब तक बनने वाला है? 8 तो पाहिजे. जिमला जाऊन येतो ना. जाऊ दे, आजचा दिवस राहू द्यायचे. अशा लोकांमुळे आपला भारत देश महाग आहे. तिथं सगळे बॅचलर्स पार्टी करत. नेहमी तू किचन खराब करून जातो. मला सवय ते पडलेलं असं तुटलेलं असं काहीतरी. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. मॅरिनेट करतोय का? ते काय दही आहे का? हे दही आहे, अमरचं दही आहे. दीपक किती शिद्दत करतोय बघ ना. त्याच्यामध्ये दही टाकून घेऊ. दीपक किती चिकन आहे रे? हे 5.5 किलो. 5.5 किलो चिकन म्हणतात पोरं, पण त्यांना फसवलंय त्या देणाऱ्यानं. हे 4 किलो मटन. अरे 3 किलो मटन आहे ते. 3 किलो 4 किलो मित्र म्हणलो रे दीपक ओळखतोय. अरे एवढं कपडे धुत नाही तर आपण एवढं किती दाबतो त्याला. हळद आता हे काय हळद टाक. काय आचारायला टाकू देणार आहे? तू कम घाण करतो. टाक मीठ. मीठ टाक. हो, तो चिकन ग्रेव्ही टाक. पहिला हात हे टाकतोय हाताने. सगळे वरूनच टाकायचे का बघा मसाले? हो लाल नाही सगळं लाल उठाव. मीठ टाक त्याला. बस झालं मीठ सध्या. किती टाकले आणि त्याच्या अंदाजाने ठेवायचं.
हे चिकन ग्रेव्ही मसाला डायरेक्ट आपण शिजवाय घालू पाणी बिनी सगळं सोबतच रस्सा बिस्सा श्री परिबंधक करू टाकू दे कारण की दोन टाकायची इच्छा आहे हा टाक हा दुसरा कोणता मसाला बघा एमडी मसाला आहे EMD मसाला तिसरा घे टाक ना आता काय टाकायचं होतं ना टाक ना एवढी मोठी पुस्तक आहे आता रूम मध्ये गांडे अजून मार्ग चांगली पडत बस एकदा चांगले मार्क पडले तर तू काय भूषण सांगू राहिला रे फादर गोष्ट करतो गेम ऑफ थ्रोनची गोष्ट करतो अच्छा गेम ऑफ थ्रोन्स कोणता मसाला रस्सा मसाला रस्सा मसाला तरी मसाला पण मसाले पुरते ना मसाले डबल टाकावं ते आधीच मसाले ग्रेव्ही मध्ये टाकायचे दुसरे हा आहे गरम मसाला गरम मसाला पुरा खडा मसाला याच्यात हाय गरमी आता दही टाक हा चिकन ग्रेव्ही हा टाकू हा चिकन ग्रेव्ही मसाला ते टाक ना हे टाक 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 आता टाकला इकडचा मसाला टाक ना काय बोला चांगली नाही सरक तू चिकन चमका फॅर अँड लवली के आता मस्त मॅरिनेट करून घेऊ जवळ घे नाही टेस्ट लावते लावू माझा इकडचा टेस्ट लावू साईडला घेऊन मध्ये हे आता हात काढायचा आपण झालं दही दही एकदा असं दही होऊन जाईल आंबट लागलं ते तुम्हाला बाहेर काढ बस झालं रे एवढं वचवच करून खोटं करा तुम्हाला ती आता हे कमी टाक काय म्हणते आपलं थांब तिकड ना आलं प्रकाशाची परवानगी असेल तर मी लेट येतो काय म्हणला कुठं जाणार आहे जी जा प्रकाश तिकडे टाकतो बघा वरून टाकू दे जा आता चिकन ठेवतो आम्ही मला करायला आणि आता तिकडे बघूयात की आमच्या पनीरचा काय सीन आहे हे लोक एकाकडे आले एकीकडच बघतात पण आता तुम्ही बघू शकता पनीरचा काय सीन आहे 5 किलो नावाने याला फसवलंय यार पनीरचा काय सीन आहे पनीरचा काय सीन आहे पनीर आहे यार मी यार एडिट तरी काय काय करू इकडं पनीर आहे हे 4 पॅकेट पनीर आहेत 4 पॅकेट पनीर आहे राजहंसचं पनीर आहे राजहंस काम थांबले जरा मसाला इज रेडी आणि यांची बक्षती पण इकडे चालूच आहे आणि आता तैयार करायचा है आमचा वेजचा मसाला देखेंगे अब हमारे वेज के साथ क्या होता है इसको बेसिक से दिखाएंगे तर आता आम्ही नॉन व्हेज आम्ही व्हेजसाठी तयार करत आहे मसाला तुम्हाला दाखवतो पहिलं भांडं क्लिअर करून आता आम्ही व्हेजसाठी रेसिपी तयार करतो तुम्हाला व्हेजची रेसिपी डिटेलमध्ये आता आपण हो हां आता पहिला आपण कढई गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये तेल टाकू 2 पळी तेल टाकल्याच्या नंतर तेलाला गरम होऊ देऊ तेलाला थोडंसं गरम होऊन देऊ काय हे मिक्सर अलीकडे ठेवलेलं आहे हे मिक्सर घे निमेश मिक्सरचं भांडे तिकडे आहे ना आम्ही आता याच्यात ग्रेव्ही काढणार आहोत हो आता इकडे खडे मसाला टाकून देऊ आपण यामध्ये आता यामध्ये आपण पूर्ण खडा मसाला टाकून देऊ हा 10 रुपयाला येतो 10 रुपयाचा पॅक तसं आमचे खूप डॉक्टर लोक पैशावाले याच्यामध्ये थोडं जिरं कमी आहे त्यामुळे आपल्याकडं असलेलं जिरं आपण तिथे टाकू जिरा टाकला जिरे टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिरचीची फोडणी दिल्याच्या नंतर मिरची टाकल्यानंतर आपण त्याच्यात टाकूया लसूण हा आला लसूण ओके लसूण जास्त आता याला मस्त मिक्स करून घेऊ थोडं याला मॅरिनेट होऊ द्यायचं की याला नाही थोडंसं लाल होऊ द्या याला फोडणी बसू द्या चांगली अजून टाकायचं लसूण आता टाकलेला आहे सर्व लसण चवीनुसार लसूण चवीनुसार लसूण मिरची चवीनुसार मिरची खडा मसाला 10 रुपयाची पुढे फिक्स कारण की तेवढीच होती आमच्याकडं आणि आता टाकत आहे आता हा कांदा आहे 1.5 किलो कांदा किती किलो 1.5 किलो कांदा आहे आता आपण कांद्याची फोडणी देऊ त्याला इकडं घर ते नाही उजेड होते हां हा गडी किती मेहनत करत आहे हा आहे आमचा प्रत्येक पार्टीचा आचारी हा एवढी इकडे मेहनत करत आहे आणि तुम्ही बाकीचे लेकरं बघू शकता इकडं हे पहा नुसतं ऐश करतात काही घेणं देणं नाही याला पण काही घेणं देणं नाही हा पण त्यातलाच आहे तो हा एक मेहनत करत असतो आणि लोक असतात की जे याला कापायला मदत करतो बाकी सगळे भामटे तिकडं मज्जाच करत असते आणि हे तर आता आले तिकडनं अभ्यास करते
तर आता चालू आहे पनीरची कटाई करणे. अरुण हा व्यवस्थितरित्या पनीर कापत आहे. अरुणला खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, कारण दरवेळेची भाजी असली की अरुणच्या हातचंच पनीर कापलेलं असते. आणि हे बघा कसे झोपले. बघा निमेश तर कॉफी घेत आहे. कॉफी तर काही दिसलीच नाही. बघा चोर बघा कसा पनीर खातोय, कसा हसतोय. पापुली पनीर खातो पापुली. काहीतरी इकडं जाळलेलं आहे बरं का. भामट्यांनी काहीतरी जाळलं इकडं, बघू शकता तुम्ही. काहीतरी जाळलेलं आहे. काय जाळलं रे? हे मिक्सर जळून टाकलं आपलं. मिक्सर जाळलेलं आहे. सिद्दीक भाई तेरा मिक्सर जला दिया इन लोगों ने. देखो कैसी वास आ रही. कॅन्सल. यांनी मिक्सर जाळलेलं आहे. वास तुम्हाला येणार नाही गाईज. सांगितलं मी झाटूला. झाटू गेलाय कुठं? अरे अशा गलीच्या शिवाय देते, सांगाय ना थोडं काय. सेन्सिटिव्ह कंटेंट आहे रे. त्याच्यात करायला ते होतंय, बारीक याच्यात लवकर होतं. काहीच नाही ठेवलेले आहेत. आम्ही ही केळी खाऊ शकत नाहीत, कारण की खाल्ल्यानंतर इथं कलेश होईल. साहिल खायची, तुझी इच्छा आहे खायची? बाजूला आहे एक्स्ट्रा आमच्याकडे, खाऊ शकतो. आज मोठेपणा कारण की व्हिडिओ चालू आहे म्हणून हा मोठेपणा दाखवतो. एक्स्ट्रा आहे म्हणून. केळ दाखव. निमेशच्या कपड्यासोबत छेडछाड करते. त्याला इकडं पनीर आकाश कापते. आकाशला असं वाटतं की पनीर खूप जास्त होईल, त्याच्यामुळे तो स्वतः आता खायला लागलेला आहे. बरोबर आहे ना? लाईट गेल्यामुळे सगळं काम थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे इकडे तुम्ही बघू शकता की इकडे यांचं कसं धिंगाणा चालू आहे. आज माननीय श्री आकाश भाऊ आणि श्रीकांत भाऊ पार्टी देत आहेत. हायलाईट करा दोघांनी जणांना. खूप दिलदार मनाचे, मोठ्या मनाचे. थँक्यू भावांनो. ह्या मसाल्यात व्हेज काय नसतं का? नाही. अरे हा हे आता नॉर्मल आहे ना. हा नॉर्मल मसाला सेमच असतो. टाकते ते बस. नाही थांबलं श्रीकांत इथे. क्लोज अप घे. पनीर दाखव त्यांना. चिखल हो गाळ होत आहे. मी बोललो होतं आपल्या नाही टाकायला लागलं की तेल तापलेलं आहे बोललेलं आहेत आता हे करण्यासाठी. तर यांनी इकडं मसाल्याची ग्रेव्ही करायला सुरू केलेली आहे. मिक्सर आमचा ऑटोमॅटिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे यांची एवढी बघा पुन्हा यांची मेहनत चालू आहे आणि यांचं काय चालू आहे इकडं हे इकडं लुडो खेळते. ही एक ग्रेव्ही फक्त फुटेजसाठी यानं हातात घेतलेलं आहे पातीला. खरा आचार्य पाठीमागचा आहे. डोळ्यात गेला. ज्याची कामं त्यानंच करावी. ज्याचे काम त्यानंच करावे. ग्रेव्ही शिजवायला ठेवलेली आहे आणि आता काय बनत बघा. आपण इकडे मिरची, तिखट मिरची वगैरे मसाला बनवून घेऊ. इकडं तिखट मिरचीचा त्याचा मसाला बनवून घ्यायचा. घेणार आपण. त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ. हळद हळद झाल्यानंतर हा महाराजाचा गरम मसाला. महाराजा महाराणी हा इकडचा महाराजा. आपण याच्यात अर्धा महाराजा टाकू. अर्धा महाराजा बिना बिना डिग्रीचा एमरी. अर्धा टाका. हा रस्सा मसाला. रस्सा मसाला. रस्सा तरी येते. नाद करते का? यावंच लागते. आणि हा तिखट मसाला. हा तिखट मसाला जे आपण चिकन मॅरिनेट करायला टाकलं तेच ना. केवढ्या आणि हा चिकन ग्रेव्ही मसाला. हा चिकन ग्रेव्ही मसाला. चिकन ग्रेव्ही हा पूर्ण टाकायचा काय? सुहानाचा घ्यायचा. सुहानाचा चांगला आहे. सुहाणा अंबारी एक पॅकेट 10 रुपये. माझं का आणि थोडंसं पाणी टाकून पाणी टाका. एकच. पॅकेट मसाला टाकायचा का याच्यात? हो आता हे मसाला टाकून देऊ आपण. टाक बरं. आता हा आपला मसाला झालेला आहे. याच्यामध्ये तिखट टाकू. तिखट जो आपण केला होता मसाला तो टाकू आपण याच्यात. केवढ्या यातलं तेल घे त्याच्यात. सांडल सांडल. आणि कोणाला उडणारे फुगे पाहिजे तर पा. बाबा बाबा आता मसाला रेडी. रेडी. मसाला रेडी. आता आपण हा चिकन मध्ये टाकू. चल तिकडे घेऊन. आता आम्ही इकडच्या रूममध्ये जी वेची रूम आहे तिकडून नवीनचा मसाला घेऊन तिकडे जातो. चल बाजले तिकडे लोडोसा इकडे गेम चालूच. 4-5 किलो 5 ते टाकून.
हळूहळू हळूहळू बोललं काय झालं आपण आता याच्यात टाकले हे इकडं नको चालू करू काय खोबरं नीट खाली सोड ना तुला ताटलास. अरे ते व्हेज नॉन व्हेज अरे हा गाईज ही व्हेजचं पातील आहे. कमेंट करायचं लॉग मध्ये कोणी कमेंट करतं हे व्हेजचं पातील आहे. सेपरेट झालं हे व्हेज हे व्हेजचं पातील सेपरेट झालं आता नॉन काय व्हेजचे करू ते राहू दे ते तिकडे ठेव तिकडचे ते हा आणि आता ह्याला चालू नको करू मी आलोच. हा ठीक आहे. आता हे नॉनव्हेज हलवण्यासाठी पण वेगळा चमचा आणायचा आम्हाला हायजेनिक व्हेज आणि नॉनव्हेज मिक्स न करता. किरण काय म्हणतो काय म्हणणं आहे तुझ्या पार्टीबद्दल? ऑल गुड इज गोईंग. ऑल गुड. तर नाही फास्ट शिजायला टाकले आता पनीरकडे जातो मी. चला आता पनीरकडे चलो. चालू आहे इकडे आपण बघूया. पनीर टाकलं त्याच्यात नाही पनीर नाही टाकलं. आता आपण हे तिखट टाकू याच्यात. जसं नॉनव्हेजचे मसाला टाकला जसं नॉनव्हेजच्या मसाल्यामध्ये टाकलं होतं तसंच याच्यामध्ये फक्त शाही पनीर मसाला ऍड केला आहे. शाही पनीर. काय मधात मधात करतं रे. ही रेडी झालेली इथं पनीरची भाजी आणि त्याच्यावरती इथं आम्ही बटर स्लाइस टाकत आहेत गाईज. हम तो तेरे आशिक है सदियों पुराने. हॉटेल जैसी पनीर. हॉटेल जैसी पनीर मेड बाय प्रकाश भाला. भाजी रेडी आहे Direct. परंतु त्याला तडका मारण्यासाठी इकडे चालू आहे हे तडका. मिरची टाक टाक लसूण लसूण काम कर हा हो दे येऊ का टाक 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 डोळे बंद करा रे पळा सर इकडे व्हिडिओ. याला म्हणतात तडका. हा तडका मारलेला आहे आता आणि मस्तपैकी तर्री आलेली आहे. या भाजीला मस्तपैकी तर्री आलेली आहे. चिकन पण रेडी झालेलं आहे. तिकडे आम्ही वेचे जेवण चिकन आमचं जेवण झाले पण आता पुढे चिकन रेडी झालं. नॉनव्हेज खाण्याचा दुष्परिणाम आहे की यांना आमच्यापेक्षा जास्त लेट जेवावं लागत आहे. चिकन वाढायला चालू झालेलं आहे. या प्रकारे प्रकाश आता वाढत आहे आणि हे खाली आता जाईल साईडला. तडका बसलेला आहे. तर अशा प्रकारे आमची आकाश आणि श्रीकांत दिलेली पार्टी एंड होत आहे गाईज. थँक्यू. follow and subscribe.